सादर जय जिनेंद्र. जीवनात चातुर्मासाचे महत्त्व या विषयावरती 2 शब्द मी आपणासमोर सांगणार आहे. तर एका वर्षामध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असे 12 महिने, शिशिर, वसंत, हेमंत इत्यादी 6 ऋतू आणि हिवाळा, उन्हाळा व पावसाळा असे 3 ऋतू किंवा 3 काल आपण बघतो. आणि या उन्हाळ्याच्या नंतर पावसाळ्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत असतो. पण आपल्या देशातला पावसाळा हा काही आता एवढा नियमित राहिलेला नाही आहे. उन्हाळ्यात हजेरी लावणारा पाऊस किंबहुना गारपिटीचा बीजाच्या कडकडातला पाऊस आजची पिढी अनुभवत आहे. असे असताना आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाने जग जवळ आलेलं असताना, त्याचप्रमाणे आपल्या आधीच्या पिढीची आध्यात्मिक गणितं आणि आध्यात्मिक समज सगळे मोडीत निघालेले असताना ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी चातुर्मासाच्याबद्दल काय सांगणार आहे आणि तेही यूट्यूबच्या माध्यमातून. असा काहीसा समज होणं स्वाभाविक आहे. पण असं जरी असलं तरी काही सत्य किंवा जगातली सारीच सत्य ही काळाच्या कसोटीवर घासून खरी उतरलेली असतात. एवढं जरी श्रोतृवर्गाने लक्षात ठेवलं तरी मला कृतार्थतेची पावती मिळेल व मला काय सांगायचं आहे हेही त्यांच्या लक्षात येईल. तर चातुर्मासाच्या आधी काही सांगण्याआधी मी थोडंसं हे स्पष्टीकरण देऊ इच्छिते की जैन आगमामध्ये जीवाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. ते म्हणजे संसारी जीव आणि मुक्त जीव. तर संसारी जीवाला मुक्त होण्यासाठी किंवा सिद्धत्वापर्यंत पोहोचण्यासाठी एक ठराविक जीवनशैलीचा अंगीकार करावा लागतो. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आदी रत्नत्रय रूपी मोक्षमार्गाचा अवलंब त्याला करावा लागतो. त्याच्यानंतरच तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तर हे त्याचं ध्येय गाठण्यासाठी चातुर्मास हा स्वर्णिम काल आहे असं मला वाटतं. तर ह्या चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य करून कर्माची निर्जरा करता येते आणि वीर शासन जयंती, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी व परवा धीराज, पर्युषण पर्व असे खूप महत्त्वाचे आणि मौलिक सण येत असतात. तर ह्या चातुर्मासाचं आपण 2 भागामध्ये विभाजन करू शकतो. ते म्हणजे एक साधूंसाठीचा चातुर्मास व एक श्रावकांसाठीचा चातुर्मास. तर साधूंसाठीचा चातुर्मासाबद्दल सांगताना असं सांगेन की जैन आगमामध्ये श्रमणाचार ह्या ग्रंथामध्ये साधूंसाठी 10 स्थितिकल्प सांगितलेली आहे. त्यातील 10व्या स्थितिकल्पाचं नाव वर्षायोग स्थितिकल्प असं आहे. तर हा वर्षायोग साधारण आषाढ कृष्ण शुक्ल चतुर्दशीला त्याची स्थापना होते आणि आषाढ कृष्ण कार्तिक शुक्ल चतुर्दशीला त्याचे निष्ठापन होते. ह्या चातुर्मासाची स्थापना करण्यासाठी साधूंना निरंतर पायी विहार करावा लागतो आणि असा विहार करीत असताना त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. खूप अडचणी सोसाव्या लागतात. अनेक परीक्षांशी झगडा करावा लागतो आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना आपल्या वरिष्ठ आणि विशिष्ट ग्रंथांचं अध्यापन ते करू शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या शरीरात पण शैथिल्य येतं, शरीराची खूप झीज होते. हे सगळं सावरण्यासाठी, सगळ्यातून सावरण्यासाठी चातुर्मास हा अतिशय उत्तम काल आहे असं मला वाटतं. आणि या चातुर्मासामध्ये थोडीशी स्थिरता मिळाल्यानंतर आपल्या आलेल्या मध्ये आलेल्या अनुभवांचं सिंहावलोकन करून त्याच्या आपल्या स्वाध्यायामध्ये वगैरे काही निष्कर्ष काढू शकतात असं मला वाटतं. आणि आता आपण गृहस्थांच्या चातुर्मासाकडे बघू की गृहस्थांना ज्ञान लालसा असते, ज्ञानार्जन करण्याची त्यांना खूप आवड असते. पण गृहकार्यामुळे किंवा घरात उद्योगधंद्यातील व्यस्ततेमुळे ते हे इच्छा असूनही हे काम करू शकत नाही. पण चातुर्मासात हे काम त्यांना सहज शक्य होते. कारण साधूंचा संपर्क, साधूंचं सान्निध्य त्यांना मिळतं आणि साधूंच्या वचनामध्ये, गुरुच्या वचनामध्ये एवढी शक्ती असते की ते समाजातल्या अनिष्ट रूढीसुद्धा त्यांचा पण नायनाट करू शकतात, त्यांना पण बाजूला काढू शकतात. आणि आबालवृद्धांपासून ते युवक वर्गापर्यंत सगळेच जण साधूंशी जुडतात आणि युवक वर्ग अनेक संघटित होऊन अनेक कार्य करू शकतात, अनेक शिबिर वगैरे घेऊ शकतात, अडले नडलेल्यांना मदत करू शकतात. एखाद्या होतकरू विद्यार्थ्यांना हेरून त्यांना काही मदत करायची असेल तर ते पण करू शकतात. काही वयोवृद्ध लोकांच्या अडचणी असतील तर त्या पण ते सोडवू शकतात. एकंदरीत काय, आणि कर्माची निर्जरा, व्रत वैकल्य उपास करून आपण ह्या चातुर्मासामध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे वैयावृत्ती आणि आहार दान वगैरे देऊन आपण सातिशय पुण्याची प्राप्ती पण करू शकतो. तर एकंदरीत काय की हा चातुर्मास साधूंच्या आणि
श्रावकांच्या दोघांच्याही दृष्टीने तेवढाच महत्त्वपूर्ण आहे आणि एकमेकांच्या सहकार्याशिवाय हा चातुर्मास पूर्णतेला पण जाऊ शकत नाही. आणि जनापासून जैनापर्यंत जैन होण्यापर्यंत आणि कर्माची निर्जरा करण्यासाठी चातुर्मास हा अतिशय उत्तम काळ आहे. त्याचप्रमाणे जिन शासनाची प्रवाहना करण्यासाठी पण हा चातुर्मास खूप उपयुक्त आहे असे मला वाटते. आणि अगदी सगळ्यात शेवटी सांगायचं म्हणजे कसं की हा चातुर्मास फक्त 4 महिन्यासाठीच आपण अंगीकारण्यापेक्षा जर वर्षभर किंवा आयुष्यभर जर ह्या तत्त्वप्रणालीचा किंवा ह्या जीवनशैलीचा आपण अंगीकार केला तर ते आपल्या सगळ्यांसाठीच खूप खूप फायद्याचं होईल असं मला वाटतं. माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जिनेंद्र.